जुन्या पुणे मुंबई महामार्गावर 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड आणि मोठ्या वाहनांना नो एंट्री। मावळ तालुक्यातील वेहेरगाव कार्ला येथील श्री एकविरा देवी नवरात्र उत्सव काळात जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी गृह विभागाची अधिसूचना। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जुना मुंबई पुणे आणि पुणे मुंबई महामार्गावरील लोणावळा नजीक कुसगाव बुद्रुक टोल नाका ते वडगाव येथील वडगाव फाटा या दरम्यान अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी। जुना मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड आणि अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोल नाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोल नाका मार्गे पुणे शहराकडे वळवण्यात येणार। पुण्याहून मुंबईकडे जाणारी जड आणि अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळवण्यात येतील। वाळद ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री सशक्त नारी अभियानाचे उद्घाटन। सरपंच मनोहर पोखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ। शिबिरात हिमोग्लोबिन आणि मधुमेहाची केली तपासणी। आळंदी नगर परिषदेच्या वतीने पहिल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण। राजेश कराळे यांना यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित। शिक्षकांची सलग सेवा, वर्षभरात घेतलेले प्रशिक्षण, शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती, शालेय विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, शालेय विविध उपक्रम, शैक्षणिक क्षेत्रात संशोधन प्रबंध, शिक्षकांनी शाळेच्या उन्नतीसाठी केलेले विशेष प्रयत्न आदी विषयांच्या अनुषंगाने पुरस्कारासाठी झाली निवड। विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शाळेच्या ग्रंथालयाकरता 670 पुस्तके केली सुपूर्त। यावेळी डीडी भोसले, संजय खुंडरे, प्रशांत कुराडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, सागर भोसले, अशोक उमरगेकर आदींची उपस्थिती। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झालेल्या या सभेत संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले। नवीन विस्तारित इमारत बांधकाम, प्रवेश घेतलेल्या आणि परीक्षेचा फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या थकीत शुल्कासंदर्भात सभेत चर्चा करून घेतले निर्णय। संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून संस्थेने खरेदी केलेल्या नव्या जागेत नवीन महाविद्यालयाला इमारत बांधून देण्याचं आमदार बाबाजी काळे यांनी दिले आश्वासन। कोहिंडे बुद्रुक येथील बुराद मोमीन यांच्या घरासमोरील खाजगी बोअरवेल मधून गरम पाणी। बोअरवेल मधून गरम पाणी येत असल्याचं पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कुतूहल। गरम पाणी देणारा बोअरवेल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। हॉटेल चालवायचे असेल तर दर महिन्याला 10,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल असे म्हणत पैशाची मागणी करणाऱ्यास म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। हप्ता मागणाऱ्या नागेश गोपीनाथ शिंदे याला अटक। वराळे येथील श्रेयस हॉटेलमध्ये 17 सप्टेंबरच्या रात्री घडला प्रकार। गणेश बाबाजी डुमरे यांची फिर्याद। हॉटेलमधील सफाई काम करणाऱ्या महिलेचेही गैरवर्तन। कामगार राम तळेकर यांनाही शिवीगाळ दमदाटी करीत केली मारहाण। निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे घुसून चोरट्याने कंपनीच्या गाड्यांची बॅटरी केबलची केली चोरी। भर दुपारी कंपनीची सुरक्षा भेदून लाखाचा माल लंपास। सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। आकाश राजाराम डोंगरे याला अटक। प्रकाश चंद्रकांत बाबर यांची फिर्याद। म्हाळुंगे एमआयडीसी मध्ये राजरोस गॅस रिफिलिंगचा गोरख धंदा। तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी महादेव कुंभार यांच्या पथकाची कारवाई। वाहन, गॅस सिलेंडर टाक्या आणि गॅस रिफिलिंग करण्याचे साहित्य केले जप्त। नागरी वस्तीमध्ये अवैध साठा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून रोहन कोरके आणि ऋषिकेश रामचंद्र जावळे यांना अटक। खड्डेमय रस्त्यांमुळे चाकण औद्योगिक वसाहत परिसरात वाहतूक कोंडी। अवजड वाहतुकीमुळे कोंडीत पडते भर। चाकण, म्हाळुंगे, बिरदवडी, आंबेठाण आणि खराबवाडी परिसराला वाहतूक कोंडीचा विळखा। चाकण ते येलवाडी फाटा रस्ताही ट्रॅफिक मध्ये अडकला। वाढत्या ट्रॅफिकमुळे पोलीस यंत्रणाही हतबल।
आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।